नमस्कार मंडळी, मी प्रियांका पाटील. फ्लिपकार्ट ओन्ड सुपरमनीकडून एक जबरदस्त बातमी आणि अपडेट घेऊन आले आहे. म्हणजे विचार करा, सुपरमनी जी वॉलमार्ट ओन्ड फ्लिपकार्टचीच कंपनी आहे, त्यांनी आता जस्पेसोबत हातमिळवणी केली आहे. का? तर डायरेक्ट टू कन्झ्युमर म्हणजे D2C चेकआउटसाठी. आणि त्यांचं टार्गेट काय आहे माहितीये? 2026 पर्यंत $100 मिलियन आकडा गाठायचा. पण हे एवढंच नाहीये. जस्पेसाठी पण ही खूप मोठी डील आहे. कारण यावर्षी त्यांना जरा धक्के बसले होते. पेमेंट कंपन्यांकडून विरोध झाला आणि फंडरेझिंगमध्ये पण अडचण आली होती. पण आता सुपरमनी ब्रीज नावाचं नवीन D2C चेकआउट प्रॉडक्ट आलं आहे. याचं वैशिष्ट्य काय? तर वन क्लिक चेकआउट म्हणजे वारंवार लॉग इन किंवा OTPची गरज नाही. हे सगळं जस्पेसारंय. या पार्टनरशिपमुळे सुपरमनीला फ्लिपकार्टच्या बाहेर पण नवे ग्राहक मिळतील आणि D2C ब्रँड्समध्ये पण त्यांची ओळख वाढेल. जस्पेसाठी पण हा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो. कारण मागच्या वर्षी रेझर पे आणि कॅशफ्री सारख्या कंपन्यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली होती. आणि हो, जस्पेला RBI कडून पेमेंट ॲग्रिगेटरचा लायसन्स पण मिळाला आहे आणि Amazon पण त्यांचे जुने क्लायंट आहेत. पण या सगळ्यामध्ये एक वेगळी गोष्ट काय आहे माहितीये? की हल्ली रेझर पे, फोनपे सारख्या मोठ्या कंपन्या स्वतःचीच पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बनवत आहेत. पण सुपरमनी मात्र जस्पेसोबत पार्टनरशिप करून शॉर्टकट घेत आहे. लांबचा प्रवास टाळून थेट D2C मध्ये एंट्री. सुपरमनी हे जून 2024 मध्ये पेमेंट ॲप म्हणून लॉन्च झालं आणि आता UPI ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूममध्ये टॉप 5 मध्ये आहे. म्हणजे ऑगस्टपर्यंत दर महिन्याला 200 मिलियनपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे Amazon पे, क्रेड, ॲक्सिस बँक, ICICI बँक यांना पण मागे टाकलंय. आणि अजून एक भारी गोष्ट, सुपरमनी हे इंडियामध्ये टॉप 5 सिक्युर्ड क्रेडिट कार्ड इश्युअर्सपैकी एक बनलं आहे. 10% मार्केट शेअर. आणि एका वर्षातच 3 लाखाहून जास्त कार्ड्स इश्यू केली आहेत. दर महिन्याला 50,000 नवीन कार्ड्स. यातूनच ते UPIच्या कमी मार्जिनमधून जास्त कमाई करणाऱ्या प्रॉडक्ट्सकडे वळतायत. एकंदरीत सुपरमनी हे जून 2024 मध्ये पेमेंट ॲप म्हणून लॉन्च झालं आणि आता UPI ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूममध्ये टॉप 5 मध्ये आहे. म्हणजे ऑगस्टपर्यंत दर महिन्याला 200 मिलियनपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे Amazon पे, क्रेड, ॲक्सिस बँक, ICICI बँक यांना पण मागे टाकलंय. आणि अजून एक भारी गोष्ट, सुपरमनी हे इंडियामध्ये टॉप 5 सिक्युर्ड क्रेडिट कार्ड इश्युअर्सपैकी एक बनलं आहे. 10% मार्केट शेअर. आणि एका वर्षातच 3 लाखाहून जास्त कार्ड्स इश्यू केली आहेत. दर महिन्याला 50,000 नवीन कार्ड्स. यातूनच ते UPIच्या कमी मार्जिनमधून जास्त कमाई करणाऱ्या प्रॉडक्ट्सकडे वळतायत. एकंदरीत फ्लिपकार्टने यात 50 मिलियन इन्व्हेस्ट केले आहेत आणि प्रकाश सिकारिया, जे फ्लिपकार्टचे पण महत्त्वाचे व्यक्ती आहेत, ते याला लीड करत आहेत. लवकरच सुपरमनी स्वतःचा एक्सटर्नल राऊंड पण रेस करणार आहे. अंदाजे $1 बिलियन व्हॅल्युएशनचा टार्गेट आहे. 2025च्या अखेरीस 30 मिलियन ARR आणि 2026 पर्यंत तिप्पट रेव्हेन्यू. एकंदरीत सुपरमनीचा हा D2C चेकआउट आणि जस्पेसोबतची पार्टनरशिप गेम चेंजर ठरू शकते. पण बघूया, फोनपे, गुगल पे आणि रेझर पे सारख्या दिग्गज कंपन्यांसमोर ते टिकून राहू शकतात का? नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं. मी प्रियांका पाटील, टेक तडका 24x7 साठी धन्यवाद.